नमस्कार, माझे नाव तानाजी लक्ष्मण कोंडाळकर. गेली 5 वर्ष 2021 पासून सायबेज अशा संस्थेने आमचे गाव दत्तक घेतले आहे. संस्था गावामध्ये येण्यापूर्वी आम्ही पाटपाण्याने शेती करायचो. पाटपाण्याने शेती केल्यामुळं खताचा अपव्यय, पाण्याचा अपव्यय या सगळ्या गोष्टी व्हायच्या. परंतु संस्थेने गाव दत्तक घेतल्यानंतर आम्हाला ठिबक पद्धतीने शेती करायचं तंत्रज्ञान शिकवलं आणि त्याच्यातून शेतकरी बऱ्यापैकी समृद्ध झाला. ज्या औषधांची किंवा खतांची शेतकऱ्यांना माहिती नव्हती ती संस्थेच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून ती माहिती आम्हाला करून दिली आणि नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करण्यास उद्युक्त केलं. आणि मुळात प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगळ्या प्रकारचं पीक, मग ते कलिंगड असू देत, खरबूज असू देत किंवा भोपळा असू देत, ते शेतकऱ्यांकडनी उत्तम प्रकारे कसं करून घेता येईल या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला ते शिकवून दिलं. मी गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी नवनवीन पीक करत आलेलो आहे आणि यावर्षी मी 30 गुंठ्यामध्ये कलिंगडाची लागवड केली. आणि कलिंगडाची लागवड करताना मला संस्थेकडून बियाणं, मल्चिंग पेपर, ड्रीप, ह्याचे ट्रॅप आणि बरेच म्हणजे 50-1,000 रुपयाचं मटेरियल मला फ्रीमध्ये मिळालं. आणि माझा वैयक्तिक खर्च एक 50-60 हजार रुपये झाला. मला आता या 30 गुंठ्याच्या क्षेत्रामधून 20 ते 25 टन कलिंगडाचं उत्पन्न मिळेल अशी खात्री आहे. आणि जर समजा सरासरी 10 रुपयांनी जरी म्हटलं, 10 रुपये प्रति किलोप्रमाणे, तरी 2-2.5 लाखाचं उत्पन्न मला याच्यामधून मिळेल. या सगळ्या याच्यासाठी सायबेज अशा संस्था आणि संस्थेच्या संस्थापिका म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा ऋतुनाथानी मॅडम यांचे मनापासून आभार.